बसले ड्रायव्हर बसले ड्रायव्हर. बोला की काय हो. राम 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 राम. ते गावात आलो होतो ते कळालं आज तुम्ही घरीच आज गाडीवर गेला नाही तुमची काय गाठ पडत नाही आज कमन गाडीवर गेला नाही तुम्ही. आता काय करायचं शेताला पाणी द्यासाठी थांबलो होतो. आता असं वाटतंय की ते ट्रक ड्रायव्हर सोडून द्यावावे आणि आपलं हे 2 एकर शेत आहे तेच करत राहावं. कमन एवढं ट्रक ड्रायव्हर कमन नाराज झालाय तुमचं घर दाराच्यावर चालत होतं की. अहो काय करायचं सरकारनं त्या भाजप सरकारनं कायदा असला आमच्या विरोधात एवढा जीव घेणा कायदा आणलाय म्हणजे आमच्या शेत ड्रायव्हर लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा कायदा आणलाय. आम्ही जे आपलं 2 रुपये ट्रक ड्रायव्हरी करून कमवत होतो आणि त्याच्यावर आमच्या कुटुंबाचं पोट भरत होतो, आमच्या मुलांचं शिक्षण करत होतो, आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांचं आजार पण बघत होतो. आता ते आम्ही एकतर तुटपुंच्या पगारात काम करणारे ड्रायव्हर लोक आज घरनं गेलो म्हणजे घरी माघारी येतोय का नाही त्याची शाश्वती नाही. 8-8 15-15 दिवस महिनाभर आम्ही बाहेर कुठं पण गाडी चालवत असतो या. आणि मग आता जर आमच्याकडून काय कुठं झालं तर सरकारनं कायदा आणलाय की तुम्हाला 10 वर्ष सक्त मजुरीची सजा आणि 7 लाख रुपये दंड. आता मला सांगा पाहुणं आम्ही जर 7 लाख रुपये भरायच्या जर आमची अवकात असते आमची जर ही असते 7 लाख रुपयाची ऐपत असते तर आम्ही ट्रक ड्रायव्हर कशाला केली असते. नाही मग ट्रक ड्रायव्हर नको आपलं हीच इकडे काबाड कष्ट केलेलं बरं आहे. अहो हे काय रोजंदारीची बी कामं मिळत असतील तुमच्याकडे. अहो आता हे काय आता ठरवलंय काय ट्रक ड्रायव्हरी करायचीच नाही. ट्रक ड्रायव्हर करायचं सोडून द्यायचं आणि आपलं 2 एकर शेत आहे काय त्या गव्हावर पाणी धरलं या पोटापुरता गहू कुटुंबाच्या पोटापुरता गहू होईल. तिकडे ज्वारी आहे ज्वारी 4-2 पोती होईल आणि राहिलेल्या वेळात आपलं गावंड्याच्या हाताखाली जायचं 400 रुपये हाजरीनं नाहीतर कुठंतरी 500 झाली आता. तर आता काय आम्हाला माहित नाही ना किती हाजरी झाली पण ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं आणि गावंड्याच्या हाताखाली 10 ला गडी जातात तर 5 ला तर घरी. आता मग ती राव बरं आहे की कारण काय होतंय ट्रकवर आम्ही गेलो म्हणजे आज गेलो म्हणजे 4 दिवसानं घरी येतोय 10 दिवसानं घरी येतोय. घरच्यांची ना आमची गाठ पण पडत नाही पोरांचा अभ्यास घेता येत नाही काय नाही. आणि हे असं असताना जर आपण गावंड्याच्या हाताखाली जर मग 500 रुपये हाजरी भेटत असली तर रोज घरी सकाळ संध्याकाळ आणि ट्रकवर जे आम्ही शिळ्या भाकरी खातोय कसलं पण हॉटेलातलं शिळं खातोय त्याच्यापेक्षा आपलं घरची भाजी भाकरी आम्ही चटणी भाकरी रोज ताजी खाऊ. घरच्या घरी ना अर्धे बरे. पण आता हे बसले ड्रायव्हर हे तुमचं म्हणणं झालं पण तुमच्या अर्धांगिरी म्हणजे आमच्या काय म्हणतात ते पण ऐकूया. काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणतं ते मालक तुमचं घरीच राहायचं म्हणतो राजू म्हणतं ते. आता ड्रायव्हरचा धंदा त्यांनी बंद करावा आणि घरीच राहावं कारण सरकारनं कायदा काढल्यापासून ती 7 लाख रुपये भरणार नाही एवढं आमच्याकडे नाही. पण त्या मुलांच्या शिक्षणाचा एवढं भरणार नाही त्यापेक्षा आम्ही घरच्या घरी आणि ते जेलमध्ये बी टाकायचं म्हणते ते समजा ऍक्सिडेंट झाला त्याच्याकडे पैसे नसताना भरायला त्याला 10 वर्ष जेल. ओके तर बसले साहेब बरोबर आहे ताईंचं बी म्हणणं तसंच आहे. आता तुमचे पोरगे पण आहे ना इथं शिवांजली पप्पा काय का पोरं हे बारकी लेकर आहे ती माझे एवढी बारकी लेकर आहे ते काय करायचं ह्या लेकरांचं बघितलं पाहिजे. हिचं नाव बघा हे गीतांजली आहे ही आता 2रीला आहे. तो शांतनू आहे ती आता 1लीला आहे. ती आता बघा स्वरांजली आहे ती 5वीला आहे. आणि ही बघा आहे शिवांजली ती आता 6वीला आहे. म्हणजे एवढी लहान लेकर आहे ती. यापेक्षा आपलं शेती करत राहिलेलं बरं हातपाय धड राहिलं तर मग ह्या पोरांचं कसं तरी आपलं शिक्षण करू शकेन आणि चटणी भाकरी खाऊन आपली ह्या कुटुंबाचं पालन पोषण पण होईल. पण त्यापेक्षा बाहेर जाऊन जर कुणा सांगून काही होतंय का सांगून वेळ कुणावर येत नाही. जर इतक्या दिवसात आता 23 वर्ष मी झालं ड्रायव्हिंग करतोय पण आजपर्यंत काय माझ्याकडून झालं नाही. पण जर काय झालं अचानक कशी माणसं आडवी येते कशी आडवी माणसं येते ती मोटरसायकलवाली कशी रस्त्यानं उभी राहते ती 4 चाकीवाली कशी असे नाच गाणं करत गाड्या चालवते ती हे आमच्या जर गाडी खाली तीच येऊन धडकली तर आमच्याच बोकांडी 7 लाख रुपये बसायचं आणि 10 वर्षासाठी आम्ही जर जेलमध्ये जायचं म्हणलं तर माझ्या ह्या छोट्या छोट्या लेकरांचं काय व्हायचं. माझं वडील आज 75 वर्षाचं म्हातार वडील आहेत
त्यांच्या जर काळजाला ठेस पोचली तर त्याच्याच काय करायचं. तर बस आता ड्रायव्हर रास्त तुमचं म्हणणं आहे. आता शिवांजली तुला काय म्हणायचंय? पप्पा म्हणतात आता कामावर जायचं नाही म्हणल्यावर कसं काय? नको नको, पप्पांनी कामाला जायलाच नको. आपल्या घरी घरीच राहावं, कारण पप्पा जर 10 वर्ष जेल. जेलमध्ये गेले तर आम्ही माझ्या तोंडाकडे बघून जगायचं आणि आम्ही शाळा कशी पूर्ण करायची. तर बघणाऱ्यांना सुद्धा हा रास्त विषय आहे. 4 छोटे लेकरं बाळ. तर भोसले साहेब आता हे गहू किती दिवस झालं ते फिरून? आता ह्या गावाला बघा 2.5 महिने झालत या. आता तुमच्यासारखं जे सगळं. बाकीचं काय ड्रायव्हर आहे त्यांना काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला त्या आता व्हिडिओच्या बघा. माध्यमातून? आता तुम्ही तर ठरवलंय घरच्या घरी ना अर्धी बरी, पण तुमच्या बाकीच्या बांधवांना तुमचं काय सांगणं आहे? मी समस्त भारतातील 22 कोटी ड्रायव्हर लोकांना कळकळीनं सांगू इच्छितो की भारत सरकारने जो हा आपल्याला संपवण्याचा म्हणजे ड्रायव्हरांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा जो कायदा आणलेला आहे की हिट अँड रनचा म्हणजे अपघात करून पळून जाणं. तर मला सांगा पाहुणं की जर अपघात आमच्याकडून चुकून होतो, आम्ही काय जाणून बुजून अपघात करत नाही. एखादं छोटस कुत्र्याचं पिल्लू जरी रस्त्याला आडवं आलं तर आम्ही त्याला उचलून बाजूला ठेवतो. पण अचानक येणाऱ्या माणसाला किंवा अचानक येणाऱ्या जनावराला आम्ही काही करू शकत नाही. आणि त्यावेळी जर अपघात झाला तर अपघात झाल्यानंतर आम्हाला पळून जाण्याशिवाय पर्याय नसतो. का तर तिथं जर आम्ही थांबलं तर पब्लिक आम्हाला एवढं मारतं की त्याचा अनुभव आम्ही लई वेळा घेतलं. तर छोटशी जरी गाडीला जरी त्यांच्या धक्का लागला किंवा गाडीला थोडी जरी पार्किंग केलेल्या मोटरसायकलला जरी आमची गाडी थोडीशी घासली तर आम्हाला बदडलं जाते. एवढी लोक मारते की कोण ज्या तोंडावरची माशी उठत नाही ती सुद्धा पोरं आम्हाला कुत्र्यागत बडवते. ती त्याच्यापेक्षा नकोच आम्हाला हे ड्रायव्हिंग. आणि आम्हाला आणि आपलं असं काय त्यातनं मोठं धन भेटत नाही. किती 10-12 हजार रुपये ड्रायव्हरला? 10,000 9,000पासून 12-13 हजारापर्यंत आम्हाला पगार मिळतो. आणि त्या पगारात आम्ही कसं तरी जगतो, आमच्या कुटुंबाला कसं तरी जगवतो.